नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या दिवमोल या चॅनलमध्ये. तर आज दिव्याच्या घरचं विसर्जन मी तिकडेच चाललो आहे, दिव्याच्या घरी. आणि तिथून आहे ना, काल मी सकाळी आहे ना 7 वाजता आलो आहे मी, आणि पुन्हा उठलो आहे मी 12 वाजता आणि पुन्हा विसर्जनाला चाललो आहे. काल रात्रभर आम्ही जागा होतो आणि अक्षरशः कालचा दिवस एवढा भारी होता ना. काल मी स्वतःहून वाटतं मी 14-15 तास मी डोळे मिटकलेच नाही, जागाच होतो, मी झोपलोच ना. आज सकाळी येऊन झोपलो आहे आणि पुन्हा एकदा तिकडे जायला निघालो आहे. सो आजचा दिवस कसा आहे विसर्जनाचा तिकडे. मी एक वर्ष झालो तिकडे विसर्जन करतो. आज यंदाचा दुसरा वर्ष मी विसर्जनाला चाललो आहे आणि बघूया आजचा दिवस कसा. तुमचा साथ माझ्यासोबत असाच राहू दे. खूप जण बोलतात की अमोल छान करतोय. सो धन्यवाद सगळ्यांचा, थँक्यू सगळ्यांना. तर चला दिव्याच्या घरी जाऊया. चला तर दिव्याच्या घराला जाऊया दिव्याच्या घरात जाऊ. चला. बट आहे ना, आयो भेटले मला. आयोचा काही नाही, कारण आयोशी मेसेज असतंच. बोल, काय बोलतं? फॉर्म भरला. कसला फॉर्म? 3000चा. तर आले ना तुला पैसे अजून? का पंचायतीन जायला लागलं. ठीक आहे, मी बघतो. हा, मी बघते काय काय भरला, काय काय नाही भरला, मी बघतो. घे उद्या वगैरे पंचायतीला. ओके. तर माझ्या आईचे पैसे आलेत नाही, तर त्यासाठी बोलत होती माझ्याशी. बट बघूया, एकनाथ शिंदे साहेब माझ्या आईचे पैसे प्लीज पाठवा हो, खूप विनवणी करते. तर बघला ना किती आपुलकीने, म्हणजे बघूया, मग तिचं काम करण्याचा पण प्रयत्न करेन. कोणीतरी चोरून नेलाय. अरे बाबा काय रे पोरो, काय करता रे पोरो? गणपतींचं विसर्जन आहे आणि म्हणून सध्या सर्व काही बंद आहे, सर्वकडे. बट माझं ऑफिस चालू आहे. बाबा काय करावं रे. भावांनो, गाडी स्लिप झाली होती आता. बाबा वाचलो रे देवा. छातीत गोल आला होता 2 मिनिटासाठी. कुठली ब्रेक दाबतो रे अमोल. मी ज्या ठिकाणी राहतो तिकडे पोल्युशनची कमी नाही, अजिबात कमी नाही. ब्लास्टिंगमधून निघलेला जो केमिकलचा पदार्थ, त्याचा स्मेल आणि ही धूल, या धुळीने तर अक्षरशः कंटाळा आणलाय. नाकनलिका एकदम जाम करून टाकल्यात या धुळीने एअरपोर्टवाले. बट इकडे डेव्हलपमेंट बघू शकता. हे रोड बघा, हे रोड कधी बनवलेत माहीत आहे का भावांनो? 1 वर्ष पण झालं नाही. बट या रोडची अवस्था बघू शकता. कोण कॉन्ट्रॅक्टर असेल ना भावा, बघ छान रोड बनवलाय तू. हे तर काहीच नाही, अजून दुर्ला सोर भावा. हे बघ, हे रोड बघ भावा. कॉन्ट्रॅक्टर कोण आहेस बाबा? खा रे खा, पण एवढा नको खाऊ की लोकांना पण त्याचा त्रास होईल. तुला एकटा झालं तर चालेल, लोकांना कशाला त्रास करून देतो रे बाबा. काम करा नीट.
तर हे सर्व होते माझे आप्पा, म्हणजे देऊचे काका होते आणि देऊचे पप्पा पण मला माहीत आहेत. आणि बघू शकतो की कशा प्रकारे एन्जॉयमेंट करतात ते. आणि थोड्याच वेळात आम्ही आरतीची पण सुरुवात करणार. त्यांची फॅमिली एकत्र येऊन पप्पांची घरातील आपल्या 10 दिवसाच्या लास्ट आरती करणार, म्हणजे करणार आहेत. आणि नंतर आम्ही निघणार विसर्जनासाठी, तुम्हाला दाखवतो. आणि चला, आरतीची तयारी चालू आहे, तिकडे आरतीसाठी जाऊया. तर मित्रांनो, देवाच्या घरच्या गणपतीची विसर्जनाची तयारी तर झाली आहे आणि आरती वगैरे करून आम्ही डायरेक्टली त्यांच्या गणपती घाटावर जाणार, म्हणजे गणपतीचं विसर्जन होतं तिथे जाणार आहोत. आणि तर आमच्या गावाचं विसर्जन आणि दिव्याच्या गावाचं विसर्जन म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. म्हणजे अर्धे भजनावर नेतात, तर आमच्या गावामध्ये भजनावर नेतात गणपती, आणि दिव्यांच्या गावामध्ये नाही भजना वगैरे, ते बँजो वगैरे म्हणजे ढोल ताशे वगैरे म्हणजे गाजं वाजत नेतात. आम्ही पण गाजं वाजतच नेत असतो, बट प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या नियम वेगवेगळे असतात. तसेच हां काय सोनपट म्हणजे असो, ती मागे बसून खोड काढते. म्हणजे मी जेव्हा बोलते ना, तुम्ही सोबट माणसाची सवय असते ना भाई, कुठेही म्हणजे बायको ही नेहमी खोड ठेवायला असते, बरोबर ना? झोपली रागाने. ओके, तुम्हाला बघूया, जसं होईल तसं मी शूट करण्याचा प्रयत्न करेन, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन की सासरवडीला गणपतीला. ठीक आहे, चला भेटूया. बाई गणपती बाप्पा
मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगळावरती भावांनो सगळ्यांचे मेकअप उतरलेत सगळ्यांचे मेकअप उतरलेत अक्षरशः गरम होते इथे तर सर्वांचे मेकअप उतरले सगळे बघू शकता इथे मंगल मूर्ती थांबा थांबा 2 मिनिटं मला लवकर या गणपती बाप्पा आणि अशा प्रकारे दिव्यांचा गणपती विसर्जनासाठी निघलाय आणि मी तिकडेच जाते विसर्जनाला सो चला बघूया कशा प्रकारे म्हणजे विसर्जन असतं म्हणून इथले आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन मी हाय गाईज ही सोंटी चलो तुम्हाला दाखवतो की देव कुठल्या गाडीमध्ये जाणार आहे चला
भरपूर घेऊन ये. भाऊ इकडे दाखवा. चला. दमका पाहिजे तर एक पहिले खाली पाठ कर आता पाठ कर आणि भावांनो अशा प्रकारे दिव्याच्या घरचं विसर्जन झालं आहे आणि मला जायचं तसं विसर्जन करून ऑफिसला निघायचं आहे. बघतो जेवतो आणि निघतो ऑफिसला. आणि ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका. चला येतो, येऊ. तर नमस्कार मित्रांनो, दिव्याच्या घरचं विसर्जन झालेलं आहे आणि दिव्या ही थोडा आजारी आमचा पेशंट आहे म्हणून त्यांना आमच्यासोबत येता नाही आलं. बट भरपूर मजा केली आम्ही सासूरवाडीला आणि ससुराल में बहुत मजा किया हम तो. अरे आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बघूया आता नेक्स्ट काय भेटतो आपली लाईफस्टाईलमध्ये. मेमरीज स्टोरेज करायची आपल्याला. चला गुड बाय, टेक केअर, स्वीट ड्रीम.